ज्या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये येत नाही, त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कमेंट आले, त्याच्यामुळे हा पुढचा व्हिडिओ जो आधार सीडिंग बाबतचा राहणार आहे. तर ही आधार सीडिंगची प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे. या व्हिडिओमध्ये मी सर्व जी सविस्तर माहिती आहे ती सांगितली आहे. त्या अगोदर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. NPCI ही वेबसाईट सर्च करायची आहे. जी पहिली लिंक दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे, कस्टमरवरती क्लिक करायचं आहे, भारत आधार सीडिंग एनेबल BASE वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक टॅब ओपन होईल. आता या टॅबवरती तुम्हाला काय प्रोसेस आहे ती सविस्तर बघून घ्यायची आहे. थोडी पण चूक त्या मित्रांनो तुम्हाला इथं होम वरती आल्यानंतर आधार सीडिंग डिसीडिंग वरती क्लिक करायचं आहे. वरती तुमचा आधार नंबर टाका, सीडिंग वरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला बँक सिलेक्ट करायची आहे. ज्या बँक सिलेक्ट केली आहे त्याचा अकाउंट नंबर वरती टाकून कन्फर्म करायचा आहे. ऍक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक टोकन नंबर जनरेट झालेला तुम्हाला दिसेल, तोचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता. त्याच्यानंतर परत होम वरती यायचं आहे. रिक्वेस्ट चेक स्टेटस वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जी बँक सेडिंग केलेलं आहे, तुम्हाला 24 घंट्यामध्ये जे सेडिंगचं स्टेटस आहे ते इथं तुम्हाला ऍक्टिव्ह झालेलं दिसत आहे. तर अशा काही प्रकारे तुमचं जे स्टेटस आहे आधार सेडिंगचं ऍक्टिव्ह होत असतं मित्रांनो. आणि ज्याला पण लाडक्या बहिणीचे थकलेले पैसे आहेत व चालू हप्त्याचे येणारे पैसे आहेत तर तुम्हाला सुरळीत चालू राहणार आहेत, कोणताही यामध्ये बदल होणार नाही. तर ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. अशाच अपडेटसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये लाईक करून शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.